जळगावातील आंबेडकर पुतळ्याच्या बाहेर या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीने जोरदार निदर्शने सुरू करण्यात आलेली आहे। नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात हे या ठिकाणी समता सैनिक दलाचे पदाधिकारी निदर्शने करताना दिसून येत आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही, त्याच निषेधार्थ या ठिकाणी समता सैनिक दलाचे पदाधिकारी निदर्शनात उतरलेले आहेत। आपल्यासोबत पदाधिकारी दादा काय सांगाल, गिरीश महाजन यांनी जे तुम्ही गिरीश महाजनच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करताय, काय प्रतिक्रिया असणार आहे? गिरीश महाजन यांनी काल प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरामध्ये साजरा झाला। संपूर्ण शासकीय कार्यालय असेल, सर्वांच्या घरावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वज फडकवण्यात आले, कार्यक्रम झाले। परंतु काल नाशिक या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना त्यांचं मनोगत व्यक्त गिरीश महाजन यांनी केलं, तर त्यावेळेस त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचं टाळलं। आणि त्याच वेळेस आमच्या भगिनी ज्या वाघिणी आहेत, ज्यांना आज आम्ही वाघिणी म्हणतो, ती एकटी लढली त्या ठिकाणी आणि त्या भगिनीने गिरीश महाजन यांना मंत्री असताना त्यांना जाब विचारला की तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेत नाहीत, तर त्यावेळेस गिरीश महाजन यांनी कुठलंही उत्तर न देता, कुठल्याही प्रतिक्रिया न देता त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला, तिथून ते निघून गेले। आणि त्यानंतर सोशल मीडियामध्ये हा विषय पसरला आणि प्रतिक्रिया उमटायला लागल्या की गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचं टाळलेलं आहे। तर मग गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचं टाळलं, तर आज आम्ही जळगाव शहरामध्ये गिरीश महाजन यांनी राजीनामा दिला पाहिजे। त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलंच नाही, तर त्यांनी एक अशीच प्रतिक्रिया दिली की मी एखाद्याचं नाव त्या ठिकाणी चुकीने किंवा अनादानाने माझ्याकडनं राहून गेलेलं असेल, परंतु माझं गिरीश महाजन हे मंत्री आहेत, त्यांना माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे की तुम्ही कुठल्या सभेला गेले नव्हते की तुमच्या एका कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी नाव राहून गेलं, किंवा तुम्ही कुठेतरी भाषण करताय तुमच्या कार्यकर्त्याने मागून चिठ्ठी दिली की या व्यक्तीचं नाव राहून गेलेलं, असे आम्ही प्रकार टीव्ही मध्ये बघितलेला आहे की तुम्हाला एखादा व्यक्ती सांगतो की दादा माझं नाव राहून गेलेलं आहे, परंतु तुम्ही ज्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री असतील, देशाचे राष्ट्रपती असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय ते राहत नाही, ते बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होतात। परंतु तुम्ही काल प्रजासत्ताक दिन, ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं, ज्यांनी या देशाला राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, या देश भारत देश आहे, आम्ही भारतीय आहोत, अंतिम ते भारतीय आहोत, अशी संकल्पना ज्यांनी असं ध्येय गाठलं, अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही घेत नाही, याचा अर्थ तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अलर्जी आहे। तुम्ही काल तुमच्या मीडियामध्ये आता तुमच्या आयटी सेल असं म्हणता आहे की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा भला मोठा पुतळा तुम्ही त्या ठिकाणी उभा केलेला आहे, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये नाचतात, बाबासाहेब आंबेडकरांची नीड अंगावर घेतात जयंतीमध्ये, असं तुम्ही वारंवार सांगतात, परंतु तुम्ही 23 ला देखील तसंच केलं। ज्या ठिकाणी जळगाव शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवण्यात आला, त्यावेळेस देखील तुम्ही त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तुम्ही येण्याचं टाळलं। त्याचा काय नेमकं पुढचं आव्हान असणार आहे? आमचं पुढचं आव्हान असं असणार आहे की गिरीश महाजन यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतला पाहिजे, कारण ते संविधानिक पदावर आहेत, त्यांची एक चूक नाही, तर अनेक वेळा ते बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना टाळतात आणि अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियामध्ये उमटायला लागलेल्या आहेत। अनेकांना त्यांनी त्या बाबतीत पोस्ट देखील आलेला आहेत। तर आमचं असं पुढचं पाऊल असणार आहे की त्यांनी भारतीय संविधानवादी लोकशाहीवादी लोकांच्या तमाम भारतीयांच्या माफी मागितली पाहिजे आणि जर ते माफी मागत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार। जर ते हे करत नसतील, सत्ता त्यांची आहे, तर ते त्यांच्यावर जर गुन्हा दाखल होत नसेल, ते माफी मागत नसतील, तर ज्यावेळेस ते जळगावमध्ये येतील तर त्यावेळेस त्यांना आम्ही घेराव घालू, त्यांना जळगावमध्ये पाय ठेवू देणार नाही, त्यांना त्याच ठिकाणी आम्ही जाब विचारू। जळगाव जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी संविधानवादी लोकशाही लोकांना आम्ही एकत्र करू आणि एक मोठा लढा जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव शहरामध्ये आम्ही उभा करू आणि जळगावमध्ये कुठेच त्यांना फिरू देणार नाही। निश्चितच ह्या होत्या संतप्त समता सैनिक दलाच्या प्रतिक्रिया। अजून काही आंदोलक आपल्यासोबत जातात, काय सांगाल गिरीश महाजनचं हे वक्तव्य आणि तुम्ही थेट आज त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन करतोय काय? काल 26 जानेवारी 2026 भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये 26 जानेवारी म्हणजे हा प्रजासत्ताक दिन, आणि हा प्रजासत्ताक दिन भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून, भारतीय राज्यघटनेचे एक निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावामुळे तुम्ही ज्या सर्वोच्च पदावर आज विराजमान झालेले आहेत, त्या पदाचा गरिमा तुम्ही राखत नाहीत, म्हणून तुम्ही
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची प्रतारणा करतायत एवढं मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि तुम्ही मनुवादी आहेत, तुम्ही समता विचारधारा जोपासत नाही, परिवर्तनवादी विचारधारा तुम्ही जोपासत नाही, तुम्ही प्रतिवादी म्हणजे प्रतिगामी विचारधारा जोपासतात। या प्रतिगामी विचारधारेच्या विरोधात मी एक विद्रोही कवी या नात्याने, वसंत सपकाळे या नात्याने मी गिरीश महाजन यांचा या ठिकाणी निषेध करतो। त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तमाम आंबेडकरी विचारधारा जोपासणाऱ्या आंबेडकरी चळवळीच्या समूहाची त्यांनी माफी मागायला पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो। त्यांनी आपला पालकमंत्र्याचा, नाशिक पालकमंत्र्याचा राजीनामा द्यावा असं मी या ठिकाणी जाहीर करतो, व्यक्त करतो माझं मत। निश्चितच या होत्या समता सैनिक दलाच्या या ठिकाणी आंदोलकांच्या प्रतिक्रिया आहे की या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व आंबेडकरी जनतेची माफी मागावी, अन्यथा त्यांनी या सरकारचा राजीनामा द्यावा। हे जर का मंत्री गिरीश महाजन यांनी केलं नाही तर जळगावात ज्यावेळेस गिरीश महाजन येतील त्यावेळेस त्यांच्या गाडीला त्यांना घेराव घेऊ आणि आम्ही या ठिकाणी आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का नाही घेतलं याचा जाब विचारू आणि त्यांना माफी मागावं लावू, अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी आंदोलकांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना व्यक्त केलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।